पहिल्यांदा तर त्यांच्यासोबत कोणाचे फोटो येतात, कोणाचे व्हिडिओज येतात, याच्यावरनं आपल्याला या सगळ्या गोष्टी डिटर्मिन करता येणार नाही. फोटो आणि व्हिडिओज आलेल्यांचा सहभाग आहे का, हे महत्त्वाचं आहे. आणि तो सहभाग कोणाचा असेल तर कारवाई होईल, नसेल तर केवळ फोटो या ठिकाणी एखाद्याचा निघाला, आता आम्ही सगळे इथे उभे आहोत, आमच्या मागे कोण उभं आहे आम्हाला माहिती नाही, त्याच्यासोबत फोटो निघाला, उद्या त्यांच्यातल्या कोणी काय केलं म्हणजे इथे कोणी करणार नाही, तरी देखील अशा प्रकारे आपल्याला दोषी नाही पकडता येणार. पण एक गोष्ट निश्चितपणे मी सांगतो की या प्रकरणामध्ये कोणालाच सोडण्याचं कारण नाही आहे. अतिशय डीप आम्ही जातो. अनेक नवीन गोष्टी लक्षात येत आहेत. अजून काही FIR येत्या काळामध्ये होण्याची शक्यता आहे. काही विक्टिम्स अजून पुढे येत आहेत, काही महिला पुढे येत आहेत. याच्या व्यतिरिक्त काही लोक आर्थिक फसवणूक झाली म्हणून देखील पुढे येत आहेत. त्यांचेही FIR हे लवकरच आपल्याला पाहायला मिळतील. पण या निमित्ताने एक अजून गोष्ट मी सांगतो की या प्रकरणामध्ये ज्या दुर्दैवी महिला विक्टिम आहेत त्यांचे व्हिडिओ हे काही लोकांनी सोशल मीडिया साईटवर अपलोड केले आहेत. ते आम्ही आता त्या ठिकाणी सोशल मीडिया साईटवरनं हटवले आहेत. पण ज्या ज्या लोकांनी अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडिया साईटवर अपलोड केले असतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल.